तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपलं जे दापोली खेड येथील जो फुरुस येथील गावातील जो अर्धवट पुलाचं जे बरेच तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल। सो आज रविवार आहे आणि 1 जून, तर बोललो की आपण एक 2-3 दिवस आपण त्या पुलापर्यंत गेलो नव्हतो, तर असाच बघूया एक फेरफटका मारून येऊया तिथून आणि पाहूया की आत्तापर्यंत कुठपर्यंत काम आलेलं आहे। आणि आता पाहिला तर एक 2-3 दिवस तर आता पाऊस तर नाही आहे। सो असंच आपण जाऊया तिथे आणि एक तुम्हाला ब्लॉग करून दाखवतो की आता कुठपर्यंत कसंपर्यंत काम केलेलं आहे। आणि नक्की कमेंट करून सांगा की आपलं हा काम लवकरात लवकर होईल का। आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सो आणि एक सूचना म्हणजे सांगायचं म्हणजे एक अगोदर मी ब्लॉग केलं होतं की जो दापोली खेड मुख्य मार्ग चालू झालेला आहे आणि बसचं वगैरे विचारलं होते, तर मी त्याच्यामध्ये एकदा सांगितलं की पालघर साईडनी बस चालू आहे। तर आता ती आपल्या फुरुस मार्गी पण चालू झालेली आहे। सो जेवढं होईल तेवढं बाकीच्या मंडळींना शेअर करा आणि आपण आता तिथे जाऊया आणि पाहूया की आता कुठपर्यंत काम चालू आहे। तर आपण आलेलो आहे तिथे आणि आता पाहूया आपण की आता पहिले समोर जाऊया कुठपर्यंत कसं काम चालू आहे। ही आपली समोरची साईड आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं तो पर्यायी मार्ग इकडे आहे आणि बसची सुविधा आता चालू झालेली आहे। पाहू शकता आता इकडे आता जो एक साईड तर पूर्ण झालेली आहे। आता इकडून इकडे कामाला सुरुवात झालेली आहे। एक पट्टा तर पूर्ण झालाय, हा एक पट्टा पूर्ण व्हायचा बाकी आहे, तोही लवकरात लवकर होईल। फक्त जरा पावसाने एक 2-3 दिवस, एक तो नाही 10 तारखेपर्यंत तरी पडू नये, काम होईल। जेवढं होईल तेवढं लवकर होईल। हे बघा, आणि हा इकडचा मार्ग तर एक 10 तारखेपर्यंत एक टायमिंग दिलेला आहे, 10 किंवा 15 तारखेपर्यंत या पूर्ण पूल पूर्ण होईल। आणि जो लोकांना जो त्रास झालेला आहे प्रवाशांना खास करून तरी तो लवकरात लवकर कमी होईल। एक ती साईड जाऊया जरा पुढे, चारही साईडने तुम्हाला दाखवतो। बघू शकता तुम्ही इकडे आता पाणी आहे।
मग तुम्हाला काय वाटतं, होईल का एक 15 जूनपर्यंत हा ब्रिज? नक्की मला कमेंट करा. तर आता आपण जातोय आता घरी. तर नक्की कमेंट करून सांगा की होईल का एक 15 दिवसामध्ये. आता तर 1 जून आलाय, तर एक कामाचा टायमिंग 15 तारीख दिलेली आहे. आणि त्यामध्ये जर पाऊस वगैरे आलं मग आता काय परत दापोली रोड मार्ग बंद असंच बोलू शकतो आपण. सो बघूया आता लवकरात लवकर जेवढं फटाफट कामं करतील तेवढं बरं आहे. कारण आता बाकीचे तर सर्व कामं झालेली आहेत, फक्त जे रोड वगैरे आहे आता तर काही लवकर होणार नाही, कारण पाऊस गेल्याशिवाय. आता जसं आहे तसंच आता चालून घ्यायचं आता आपण. आणि जे आता आपलं पाऊस यायच्या अगोदर जरा तुम्ही पाठीमागे बघताय, हे काम लवकर झालं पाहिजे, कारण नाहीतर खेड दापोली पुन्हा रोड बंद होईल मग. सो हा व्हिडिओ लवकरात होईल तेवढं शेअर करा, कारण काही लोकांना अपडेट पाहिजे असते की फुरुस गावातील जो अर्धवट पुलाचा काम आता कुठपर्यंत आलंय. सो ज्यांनी बघितलं नसेल तर त्यांना हे शेअर करा तुम्ही. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असंच एक नवीन एक ब्लॉग घेऊन येईन आणि अशीच एक नवीन एक अपडेट घेऊन येईन. सो आपण भेटूया अशा पुढच्या ब्लॉगमध्ये.